नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. तोपर्यंत आहे ना, आपल्याला काय करायचं ते करून घेऊ. आणि आपल्याला गौरीला पण आज मका आणायची, त्या वावरातून म्हणजे बाजरी आणायची आहे. ती घेऊन येऊ पहिले, गाडी आली का, कारण की ती जड राहते. मग पहिले आपल्याला ती घेऊन यावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ग्रामोजन आहे आणि मीरा एकत्र खाली मारणार आहे ना त्या हळदीच्या वावरामध्ये. चालतंय बाबाचं. पेरूच्या प्लॉटमध्ये बघा, पेरू आहे, तिचे फोम आणि पिशव्या लावलेलं आहे. आणि आता खुडा चालूच आहे, म्हणजे खुडा आहे ना आता चालू केला आहे. आणि पॅकिंग पण चालू आहे आत्ता सध्या. आणि मी सहज म्हटलो आहे बघा, दाखवा तुम्हाला. हे वरती नेट लावलेलं आहे, हे बघा, हे नेट आहे, हे असं नेट लावलेलं आहे. हे आपल्याला पण माहीत नाही कसं काबर लावलं काबर नाही. हे मोठ्या काकांनी लावलेलं आहे. हे बघा, हे पेरू जास्त पेरू याला, हे बघा, बघू शकता तुम्ही. हा एक पेरू आहे. आणि मी ना खाल्ल्यावर चाललो होतो हळदीच्या प्लॉटमध्ये तिथल्या, तुम्हाला दाखवा म्हणून चाललो आता तिकडचा. हा प्लॉट बघा, किती छान आहे, बघू शकता. आणि याच्या आधी ना पहिले याच्यामध्ये ना डाळिंब होतं, ते भगवा होतं. याची झाडं ना खूप मोठं झाडं होतं, त्याचे काहीतरी आहे वाटतं इकडं, काही एवढं टेन्शन. इकडे ना भगवाचे झाडं होते पहिले याचे, डाळिंबाचे. मग ते खूप म्हणजे 6-7 वर्षे पुराणे होते. मग ते आता काढले. मग हा पहिले गुलाब केला, मग गुलाब नंतर टांबाट्या झाल्या, मग टांबाट्यानंतरून मग पेरू झाला. आता इकडून आपण बाहेर निघू, थांबायला जागा करायला लागेल, कारण की तिकडून काही जागा आपल्याला तिकडून जाता नाही येणार. इकडून जाऊ बाहेर. आता आहे ना, आपण जी हळद लावली ना, त्या हळदीच्या एक वरती आपलं हे तळ आहे, तळ. आणि हे ना आटू राहिलं, म्हणजे कुठंतरी फुटलेलं आहे. कारण की आत्ता मांग भरलेलं होतं, हे पूर्ण फुल भरलं होतं. हे बघा, हे ना एकदम फुल भरलं होतं, पण ते काय आटून गेलं. म्हणजे आत्ता भरणं कवाय चालू केलं का भरून जातं ते. तुम्ही बघू शकता, हे नक्की ना फुटलेलं आहे. इकडे तर नाही फुटलेलं, पण मग खाली फुटलेलंच कुठेतरी. माझं ते ना करायचं साफ तसं, पण तळं साफ करायचंच आपल्याला, पण अजून नाही. कारण की आता करायचं असलं तर ह्या वर्षी पण करू शकतो, कारण की आता कसं उन्हाळा संपला का मग पाऊस येईल ना, तेव्हा आपल्याला करता येईल तळं साफ. पप्पा नाही इकडं, पप्पाला विचारायला लागेल का तुम्ही तळ्यातलं पाणी घेते आहे का नाही घेते, कारण की ना तळं फुल भरलं होतं, ते ना आटत आहे. मग आता हे त्यांना विचारायला लागेल, पप्पा काय म्हणते ना त्याचं आपण मत बघू. भेटू आता एक पप्पा पशीच. पण तोपर्यंत आपल्याला ना गौरीचं पण आवरून घ्यायचं आहे, आणि तिला गवत पण आणायचं आहे. आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये पण जायचं आहे. आता चाललो आहे आपल्या गौरीला आणायला. गौरी तिकडे आहे, जास्त उन्हाचं टेम्परेचर, ती बसली तिकडे. गौरी मस्त बसली आहे, उन्हाचं टेम्परेचर असते. चाललं आणायला. गौरे चल, उठ उठ. उन्हाचं टेम्परेचर असते बाई, खायला पण आहे तिने. ती सातू घरी घेऊन उठ का, चा. गौरीला घेऊन चालू आहे घरी. उन्हाचे आता पाणी पाजू तिला आणि बांधून देऊ सावलीत. हो, मैल नंदिनी अगरबत्ती तिकडं आत्मा माझ्या आहे ना, तिकडे जायचं आपल्याला. आता वाजले 2:30. लहानी गाडी घेऊन जाऊ आपण. आता डायरेक्ट तिकडे शाळेपाशीच भेटू आपण. तिकडे जास्त काही बोलणार नाही. आपण आता ना जवळ रोडने चाललो आहे, आणि तिथून यायला दाखवा साईड गेलं बघू शकता तुम्ही. ही बघू शकता तुम्ही शाळा. इकडं कोणी आजूबाजूला कोणीच नव्हतं. वरती बिल्डिंगचं काम चालू आहे, आणि ऊन पण जास्त होतं, आणि मी झाडाखाली होतो. आणि आता ना इकडे गौरीला बांधलं आहे, आणि आपल्याला डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जायचं आहे. आणि तिकडे ना नळ्यांना डाळिंबाच्या खाली ठेवलं होतं, बेडच्या खाली. आता त्यावरती परत बेडच्या वरती ठेवायचं आहे. आपण जाणारच आहे तिकडं. आता डायरेक्ट तिकडे नळ्या ना, तुम्हाला म्हटलं ना खाली होत्या, मी आता वर केलेल्या आहे. याच्यामध्ये ह्या नळ्यावरती टाकलेल्या आहे. आणि ही ना 1261ची बॅग आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. आमचे बाबा आहे,
आणि पिवळं झाड पडलंय. बाबा हे औषध काय असं आहे हो? खोडकिडा. अजून एक कोण झाड आहे? सोमवार कुठं हो? बाबा इकडे किती मधमाशा केल्या हो. मधमाशा किती केल्या इकडे? मधमाशा बघा ना किती मेल्या. ही तेलाची ही फांटीला ना काय खोडकीड झाली वाटतं. हे पूर्ण हिरवं आहे आणि हे ना वाळलेलं आहे. त्याचंच तिकडे एक झाड आहे. आता बाबा याच्यावर म्हणजे औषध टाकते. काव टाकलं मला झाकणं सुद्धा लावता येत नाही एक. कोणचं इकडे नाही ते. आपण डायरेक्ट गौरीकडे आलतो. हे बाबा सोडते एवढं भारी गवत आहे. ही गाय तिडवर पण पोचते ही गौरी, पण खात पण नाही. बघितलं का? फक्त आई ताई तळलेलं खालं. खाली कोण मी जाऊ का? बघितलं ना आमची गौरी किती नाटक करती. ही बघा कशी भोला पण दाखवती आणि आम्हाला आरोळ्या देती. आंबा पाहते काय. आपण अजून एक जागा शोधली आहे हळद लावायला. ते म्हणजे आपले आंब्यापाशी. हे बघा इडं उकरलेलं साफ केलेलं आहे. आता तिडं हळद लावायची आपल्याला. इडं तिडं आणि उद्या तिडून इडं साफ करायला लागेल. आणि ह्या ट्रॅक्टरचा मालक इडं नाही आहे, फिरायला गेलेले म्हणून ह्याची जबाबदारी आपल्याकडे आली आहे. कारण की आता तो आहे ना शेडमध्ये लावून द्यायचा आपल्याला, त्या मोठ्या शेडमध्ये. तिडल्या शेड दिसतं का तुम्हाला? बघून घ्या. त्या शेडमध्ये लावायचं आहे. आणि आपण परत एकदा आज संध्याकाळचा टाईम आहे, टाकी भरायची आहे. चालू आहे आता परत आपल्या विहिरीच्या दिशेला. आज आपण आहे ना परत एकदा विहिरीपाशी आलो ना. काल तेवढी चीज नोटीस नाही केली तेवढी आज केली मी. का हा मंचिंग पेपर याला व्हल पाडले, त्याला सर्व ड्रिप सगळं केलं, पण ते बघा काही ते फाटलेलं आहे. बघा हा एवढा फाटलेला आहे. बघू शकता तुम्ही किती फाटलेलं आहे. बघितलं ना? हे बघा असं एवढं फाटलेलं आहे. ट्रॅक्टरच्या डिकीतून काढली. आता कुणाला लावू ट्रॅक्टर बसून घेऊन जाऊ. ट्रॅक्टर आपण लावून दिलेलं आहे. आलो घरी. ही गौरी माझ्या मागं ही मका बघू शकता तुम्ही. ही बाई ही ना खूप मोठी झालेली आहे. ही उद्या आपल्याला गौरीसाठी कापायची आहे. ही खूप मोठी तिडून भरपूर मोठी, म्हणजे खूप जास्त लावलेली आहे. तिला चालूच आहे थोडी थोडी. आता पहिले ना इकडून सुरुवात करायला लागेल, कारण की इकडून सुरुवात केली का मग आपण घराच्या साईडला जाऊ. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.